आपलं MM555. तर सरांना डिझेल जास्त खाते म्हणून असा प्रॉब्लेम होता, तर सर आपल्याला त्याच्याबद्दल सांगतील 2 शब्द. आता काय गाडी कसं काय आहे, 2-3 दिवसापूर्वी एका ठिकाणी हे ट्रॅक्टर पाठवला होता, तर तिथं डिझेल खाल्ल्याचं मला शंका आली किंवा डिझेल जास्त खाल्लं गाडीनं. बरोबर. आता ते काय असेल ते जाऊ द्या मागचं. पण आता या ठिकाणी जे 1 एकर वावर नांगरलं, याच्यामध्ये 500 रुपयाचं म्हणजे 493 रुपयाचं डिझेल आणलं, 5.5 लिटर. त्याच्यामध्ये आता 1 एकर झालं आणि थोडंसं डिझेलही शिल्लक आहे. म्हणजे मला जी शंका आली होती की हे ट्रॅक्टर डिझेल जास्त खाते. कारण मी जे हे ट्रॅक्टर समजा मोठ्यात मोठे ट्रॅक्टर घेतलं सर्व, समजा 80-55 बाहेर HP आणि माझ्याकडे आधी मॅसे फर्ग्युसनचं 10-35 होतं. ते डिझेल कमी खाते म्हणूनच ते आणलं होतं. परंतु त्याच्यामधलं दुसरं मॉडेल घ्यायची इच्छा झाली मला, मग रिप्लेस देऊन वगैरे. तर डिझेलचा याचा काही प्रॉब्लेम आता राहिला नाही. बरोबर. याचा जेव्हा चाललं ट्रॅक्टर, म्हणजे कुठंच थांबलं नाही, कुठंच समजा त्याला गेअर वाढून देणं किंवा गेअर बदलून हे झालेलं. RPM ड्रॉप म्हणजे काय होते? रेस कमी जास्त नाही, सरळ मोशन मध्ये, एका मोशन मध्ये वन स्ट्रोक मध्ये शेवटपर्यंत चालला ट्रॅक्टर.